नमस्कार मंडळी, जिजाज होम किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण गुढीपाडव्यासाठी स्पेशल खव्याची बासुंदी बनवणार आहोत। ही बासुंदी फक्त 15 मिनिटात तयार होते। चला तर मग बासुंदी बनवायला घेऊयात। त्यासाठी मी लागणारं साहित्य घेतलंय अर्धा लिटर फुल फॅट म्हशीचं दूध, खवा, साखर, काजू बदाम बारीक कट करून घेतलेले आहेत। मी या ठिकाणी मोठी आणि पसरट कढाई घेतली, त्यामध्ये दूध टाकून घेते। सुरुवातीला दुधाला उकळी येऊस्तर गॅस फुल ठेवायचा आहे आणि दूध हलवत राहायचं आहे। हलवल्यामुळे दुधाला जी साय येईल ती दुधातच मिक्स होत राहील। 4 ते 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता दुधाला उकळी आलेली आहे। आता गॅस कमी करून घ्यायचा आहे। दूध उकळतंय तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवर एका कढईमध्ये 1 चमचा तूप घालून त्यामध्ये काजू बदाम तळून घेऊयात। हलका सोनेरी कलर येऊस्तर तळून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण काजू बदाम काढून घेऊयात। त्याच कढईमध्ये आता आपण खवा देखील परतून घेऊयात। गॅसची फ्लेम एकदम मीडियम ठेवायची आहे, जेणेकरून आपला खवा खाली करपणार नाही। 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता खवा छान असा मेल्ट झाला आहे आपला। आता यामध्ये अर्धी वाटी दूध घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करायचं आहे। कुठल्याही प्रकारच्या गाठी राहायला नको। आता हे मिश्रण आपण दुधात टाकून घेऊयात। साधारण 3 ते 4 मिनिटं मिश्रण व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे। 4 ते 5 मिनिटांनंतर यामध्ये आता आपण साखर घालूयात। तळून घेतलेले काजू बदाम घालायचे आहेत आणि थोडीशी विलायची पावडर घालायची। 1-2 मिनिटांनंतर आपली मस्त अशी बासुंदी तयार आहे। तुम्ही बघू शकता मस्त दाटसर आणि रवाळ अशी बासुंदी तयार झाली। कलर देखील अगदी अप्रतिम आलेला आहे। तर मंडळी, कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।